नमस्कार, ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, महिलांसाठी 14व्या हप्त्याची मोठी अपडेट तर आलेलीच आहे, परंतु आता महिलांना नवीन एका योजनेचा लाभ सुद्धा भेटणार आहे आणि त्याविषयी सविस्तर हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत। त्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी तर असणार आहे, कारण महिलांना आता 14वा हप्ता वाटप होत आहे आणि तो कोणत्या जिल्ह्यात कधी पडणार आहे, कोणत्या महिलांना कधी पडणार आणि कोणत्या महिलांच्या बँकेत हे आज सुद्धा पैसे क्रेडिट होणार आहेत। सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, त्याविषयी आपण संपूर्ण माहिती तर घेणारच आहोत। परंतु महिलांसाठी आनंदाची अजून एक बातमी म्हणजे महिलांना आता लाडकी सुनबाई योजनेचा सुद्धा लाभ भेटणार का आणि त्यामध्ये अर्ज कसे करायचे, त्यासाठी पात्रता आणि निकष काय असणार आहेत, त्याची मोठी घोषणा एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे। त्यामुळे सर्व अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा, कारण तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार आहेत आपण पुढे सांगणार आहोत। आणि हा व्हिडिओ संपूर्ण महिलांपर्यंत शेअर करा। चला तर जाणून घेणार आहोत महिलांसाठी जी नवीन योजना आलेली आहे त्यामध्ये महिलांना काय लाभ दिला जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्यात ज्याचं उद्घाटन केलेलं आहे ते नेमकं होतं काय, त्यामध्ये महिलांना काय भेटणार आहे आणि सध्या काय भेटत आहे। सर्वात महत्त्वाची असणार आहे ही नवीन योजना, कारण किती मिळणार मानधन सुनबाईंना ही जी योजना शासन काढणार आहे। अजून त्याचं ठाण्यात जे उद्घाटन केलं ते जरा वेगळ्या पद्धतीनं होतं, ते फक्त महिलांसाठी सुरक्षा म्हणून ही योजना सध्या तरी काढलेली आहे आणि आता त्याचं मानधन म्हणजे लाडकी बहीण योजनेसारखाच लाभ भेटणार का, त्याविषयी सविस्तर बातमी आपण पुढे पाहणार आहोत। कारण महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे, कारण महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद ज्या निवडणुका समोर आलेल्या आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर एकदा परत शासन लाडकी बहीण योजनेसारखीच परत ही एक योजना आणण्याची तयारी करत आहे का, त्याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा, संपूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला सर्व योजनेची माहिती भेटणार आहे आणि 14व्या हप्त्याची सर्व डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत। 14वा हप्ता महिलांच्या खात्यात क्रेडिट केला जाणार आहे, परंतु तो कधी होणार आहे ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत। लाडकी सुनबाई योजना किती पैसे मिळू शकतात, अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, अर्ज करण्यासाठी पात्रता काय असणार आहे, सर्व काही डिटेल माहिती आपण पुढे जाणून घेऊयात। परंतु कोणत्या जिल्ह्यात आता 14वा हप्ता वाटप केला जाणार आहे, महिलांसाठी आनंदाची बातमी। ज्या महिला आता प्रतीक्षा करत होत्या की सर 14वा हप्ता पडत नाहीये, अजूनपर्यंत आलेला नाहीये, सर्व क्लिअर आहे, तुम्हाला पैसे कशामुळे येत नाहीत हे सुद्धा महत्त्वाचं आहे, ते सुद्धा डिटेल माहिती आपण जाणून घेऊयात। परंतु 14वा हप्ता कोणत्या महिलांना आता क्रेडिट केला जाणार आहे आणि त्याचे मेसेज यायला चालू झालेले आहेत, त्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी असणार आहे। कारण रक्षाबंधनच्या निमित्तानं 13व्या हप्त्याचं वाटप जसं केलं गेलं त्याच पद्धतीनं आता 14वा हप्ता हा तुम्हाला सणाच्या निमित्तानेच वाटप केला जाणार आहे। तो कशानिमित्त वाटप होणार, कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे येणार, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे। कारण 3 टप्प्यामध्ये आता महिलांना पैसे वाटप होणार आहे। कोणत्या 3 टप्प्यात कोणते जिल्हे आहेत, कोणत्या बँक असणार आहेत, कारण या 3 टप्प्यात ज्या महिला असणार आहेत त्या कोणत्या यादीतील असणार आहेत, पात्रता यादीतील असणार आहेत की अपात्रता यादीतील किंवा पेंडिंग यादीतील। अपात्रता यादीतील महिलांना काय करायचं, त्यानंतर परत एकदा लाभ भेटू शकतो, सर्वात महत्त्वाची अपडेट जाणून घेऊयात। महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय जो घेतलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, कारण महिलांना आता 14व्या हप्त्याचं वाटप सणानिमित्त जाहीर केलेलं आहे। त्याच्या माध्यमातून आता महिलांना, काही महिलांना 3000 रुपये पडत आहेत, तर काही महिलांना 4500 रुपये पडत आहेत आणि काही महिलांना 1500 रुपयांचा लाभ भेटणार आहे। कारण प्रत्येक महिलेला वेगळी रक्कम भेटणार आहे, कसं ते पण पाहणार आहोत। काही महिलांना फक्त 13व्या हप्त्यापर्यंत पूर्ण पैसे आलेले आहेत, त्या महिलांना आता 1500 रुपयांचा लाभ दिला जाणार। जर तुम्हाला 12वा हप्ता आला नसेल आणि 13वा पण आला नसेल तर तुम्हाला 4500 रुपये जमा होणार आणि जर तुम्हाला 12वा हप्ता आलेला होता परंतु 13वा आलेला नव्हता तर तुम्हाला 3000 रुपयांचा हा मेसेज येणार आहे। त्यासाठी काय करायचंय, तुम्हाला जर 12वा आला नाही, 13वा आला नाही तर काय केल्यानंतर हे दोनही हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। कारण हे 2 हप्ते जर पाहिजे असतील तर काही अटींची पूर्तता तुम्हाला करावीच लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला हे पैसे 100% जमा होतील। परंतु काय केल्यानंतर हे 2 हप्ते तुमच्या खात्यात येणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी जे यादी जाहीर केलेली आहे त्या यादीत तुमचं नाव आहे का, कोणत्या यादीत नाव आहे,
पात्रता यादीत आहे की पेंडिंग यादीत आहे? जर पात्रता आणि पेंडिंग यादीत तुम्ही असाल तर काळजी करू नका, तुम्हाला सर्व पैसे येतील. परंतु जर अपात्रता यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला इथून पुढे लाभ भेटणार नाही. त्यामुळे तुमचं नाव एकतर पेंडिंग यादीमध्ये पाहिजे किंवा पात्रता यादीमध्ये पाहिजे. दोन यादीत जर तुमचं कोणत्याही नाव असेल तर तुम्हाला 4,500 रुपयांचा सुद्धा लाभ भेटेल आणि तुम्हाला 1,500 रुपयांचा रेग्युलर लाभसुद्धा भेटणार आहे. त्यामुळे महत्त्वाची अपडेट असणार आहे. आणि महिलांना आता हे 3,000 रुपयांचे मेसेज यायला अखेर चालू झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर केल्यामुळे आता 14व्या हप्त्याचं क्रेडिट हे तुम्हाला कोणत्या दिवशी होणार आहे आणि 3,000 रुपयांचे मेसेज कोणत्या महिलांना आता चालू आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. कारण त्याचे जिल्ह्यांची यादीसुद्धा आपण देणार आहोत. त्या जिल्ह्यातील महिलांना आता हे 3,000 रुपयांचे मेसेज यायला चालू झालेले आहेत. काही महिलांना 13वा आणि 12वा आलेला नव्हता, त्यांना आता 3,000 रुपये आधीचे पैसे पडायला चालू आहेत. आणि 14व्या हप्त्याचं कोणत्या दिवशी तुम्हाला हे 1,500 रुपयांचं परत एकदा क्रेडिट केलं जाणार आहे. सविस्तर माहिती तुम्हाला आपण देणार आहोत. महत्त्वाचं ठरणार आहे काय केल्यानंतर हे पैसे पडणार. हे काम करा तर लगेच पैसे जमा होणार आहेत. 12वा पण येणार, 13वा पण येणार आणि 14वा पण येणार. तीनही हप्ते जमा होतील. परंतु काय करायचं, कोणत्या अटींची पूर्तता करायची आणि कोणत्या चुका टाळायच्या आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण 14वा हप्ता हे काम केलं तरच तुम्हाला जमा होईल, अन्यथा तुम्ही या लाभापासून वंचित राहू शकतात. या लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे काय करायचं आहे, आधार सीडिंग करायचं आहे. बँकेला तुमचं आधार लिंक आहे का हे पाहायचं आहे. जर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर तुम्हाला लगेच पैसे टाकले जातील. अन्यथा तुम्ही हे आधार कार्ड बँकेला तुमच्या बँकेशी संपर्क साधून लिंक करू शकता किंवा ऑनलाईन वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही हे करू शकता. NPCI करून घ्या, आधार सीडिंग करून घ्या, तर तुम्हाला पैसे पडतील. हे काम जर केलं तर आता इथून पुढे हप्त्याचं वाटप होणार आहे. अन्यथा तुम्हाला इथून पुढे हप्त्याचं वाटप हे रखडलं जाऊ शकतं. अपात्रता यादीत तुमचं नाव जाणार नाही, परंतु तुमचं हे जर वाटप रखडलं तर तुम्हाला परत एकदा 2 महिने असेल, 1 महिना असेल, जर लाभ भेटला नाही तर परत हे काम करायचंच आहे. त्यामुळे लगेच हे काम करून घ्या आणि आधार अपडेटसुद्धा करून घ्या. या ज्या चुका आहेत त्या आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे कोणत्या चुका टाळायच्या आहेत तर लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कंटिन्यू भेटणार आहे. अन्यथा जसं की महिलांना आता 12वा हप्ता आला नाही, काही महिलांना 13वा हप्ता आला नाही, असं तुम्हाला होणार आहे. कशामुळे, काय चुका टाळायच्या आहेत, त्यानंतर तुम्हाला सुरळीत लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटत राहील. अन्यथा तुम्हाला ज्या महिलांना 12वा आणि 13वा आला नाही त्यांच्या पद्धतीनेच तुमचं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे 12वा आणि 13वा आला नसेल काळजी करू नका. आपण जे सांगणार आहोत ते काम केल्यानंतर तुम्हाला हे पैसे 100% पडणारच आहेत. काळजी करण्याची गरज नाही. आधार कार्ड जर तुम्ही बँकेला लिंक करून घेतलं, आधार कार्डचं जर अपडेट करून घेतलं आणि बँकची जी तुमची अकाउंटची KYC आहे ती जर करून घेतली तर तुमचे हे पैसे जमा होतील. कोणत्या जिल्ह्यात महिलांना आता पैसे वाटप चालू होणार आहे, कोणते जिल्हे असणार आहेत, त्या जिल्ह्यात आता पैसे पडणार आहेत. महिला सतत आपल्याला काही प्रश्न विचारत असतात, त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपण देणार आहोत. महिलांचे काही प्रश्न जे आहेत कमेंटच्या माध्यमातून आपल्याला येत असतात. फॉर्म ॲप्रूव्ह आहे, सर्व काही क्लिअर आहे, परंतु आम्हाला पैसे आले नाहीत. महिलांचा हा सतत विचारला जाणारा प्रश्न आहे. सर्व क्लिअर आहे परंतु आम्हाला पैसे आले नाहीत. 100% तुमचा प्रश्न बरोबर आहे. कारण तुमचं सर्व जर क्लिअर असेल आणि तुम्हाला जर पैसे येत नसतील तर मात्र तुमचा काहीतरी अडचण 100% आहे. तुम्ही जरी म्हणताय आमचं सर्व क्लिअर आहे, लाडकी बहीण योजनेत जर पात्रता यादीत तुमचं नाव असेल तर मात्र तुमचं काहीतरी अडचण आहे. त्यामुळेच तुम्हाला हे पैसे आलेले नसतील. तर काय अडचण असू शकते ते सुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 100% भेटणारच आहे. महिलांचा अजून एक प्रश्न असतो, फॉर्म भरताना जे बँक खाते दिले आहे त्यावरती पैसे येत नाहीत, काय करायचं आहे. तुमचं आधार कार्ड जे आहे ते त्या बँकेला ज्या लिंक असणार आहे त्याच बँकेत हे पैसे जात असतात. कारण DBTच्या माध्यमातून जे पैसे वाटप होत असतात ते आधार बेसवर टाकले जातात. आधार कार्ड नंबर तुमचा ज्या बँकेशी लिंक असणार आहे, NPCI ज्या बँकेला केलेलं असणार आहे त्याच बँकेत हे पैसे जात असतात. दुसऱ्या बँकेत हे पैसे जात नसतात. तुम्ही जरी अकाउंट नंबर योजनेला ज्या तुम्हाला रेग्युलर बँकेचा दिला असेल, परंतु जर आधार कार्ड दुसऱ्या बँकेशी लिंक असेल, समजा इंडिया बँकेचा तुमचा SBIचा अकाउंट रेग्युलर आहे परंतु HDFCला तुमचं आधार कार्ड NPCI झालेलं आहे, तर तुमचे पैसे हे HDFC बँकेत जाणार आहेत. त्यामुळे तुमचं आधार कार्ड
NPCI तुम्ही करून घ्या, आधार सेडिंग करून घ्या. चला तर जाणून घेऊयात पुढे काय आहे. महत्त्वाची अपडेट आहे, कारण चुका टाळायच्या आहेत कोणत्या. लाडकी बहीण योजनेत जर सुरळीत लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर काही चुका टाळणं गरजेचं आहे, कारण या चुका जर तुम्ही केल्या तर लाडकी बहीण योजनेचा सतत लाभ तुमचा बंद होत राहील आणि तुम्हाला हे काम रेग्युलर करत राहावे लागेल. त्यामुळे कोणत्या चुका टाळायच्या आपण पाहणार आहोत. बँक खातं जे आहे तुमचं इनॲक्टिव्ह असणं, जे इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल किंवा तुम्हाला सध्या येणार नाही. त्यामुळे तुमचं खातं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. त्यावरती मिनिमम पेमेंट जे आहे ते असणं गरजेचं आहे. ते खातं जर तुमचं ॲक्टिव्ह असेल आणि अकाउंट होल्ड नसेल तर तुम्हाला हे पैसे सतत येत राहतील. दुसरी चूक टाळायची आहे, आधार अपडेट करून घ्यायचे. आधार सतत अपडेट करायचं असतं. एक 5-6 महिन्यानंतर आधार अपडेट करून घ्यायचं. आधार अपडेट करायला जास्त काही प्रोसेस नसते. तुमचा थंब दिला की लगेच हे आधार अपडेट होऊन जातं. आधार अपडेट करून घ्या. ही एक चूक तुम्हाला टाळायची आहे. रेग्युलर पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी सांगत आहे त्या चुका टाळा. तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला सुरळीत येत राहणार आहे. तिसरी चूक आहे, जॉईंट बँक अकाउंट जर तुम्ही योजनेला दिलं असेल तर ते चुकीचं आहे. कारण जॉईंट बँक अकाउंटचे कधीही प्रॉब्लेम येतात आणि जॉईंट बँक अकाउंटला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे ट्रान्सफर केले जात नाहीत. त्यामुळे स्वतंत्र तुमचं अकाउंट द्या. स्वतंत्र अकाउंट तुमचं जर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ कधीच बंद होणार नाही आणि जॉईंट अकाउंट असेल तर कधीही हा बंद होऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाची अपडेट आहे. आणि चौथी चूक टाळायची आहे तुम्हाला, अपात्र असलेल्या महिलांनी ज्यांनी अर्ज केलेले असतील त्यांचा सुद्धा लाभ हा बंद करण्यात आलेला आहे. अपात्र असून सुद्धा जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला काही हप्ते पडले असतील, परंतु काही आता इथून पुढे एकही रुपयाचा लाभ तुम्हाला भेटणार नाही. आणि पुढे आपण पाहणार आहोत महत्त्वाची अपडेट, कोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप होणार आहे आणि 3,000 रुपयांचे मेसेज कोणत्या जिल्ह्यात येत आहेत आणि 12वा आणि 13वा हप्ता ज्यांचा राहिलेला आहे त्यांचे सुद्धा पैसे आणि 14व्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट, कोणत्या दिवशी 14वा हप्ता जमा होणार आणि 14व्या हप्त्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यात पडणार आहेत. त्या जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत. पहिला जिल्हा आहे तो प्राधान्य दिलेला आहे नाशिक जिल्ह्याला. दुसरा आहे औरंगाबाद, जालना, अहमदनगर आहे, पुणे आहे, ठाणे आहे. इकडे रायगड, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सांगली आहे, लातूर आहे, बीड आहे. इकडे यवतमाळ आहे, वाशिम आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, गडचिरोली आहे आणि इकडे जळगाव एक आहे. या जिल्ह्यांमध्ये आता पहिल्या यादीत या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात आता 1,500 रुपये काही बहिणींच्या अकाउंटला जमा होतील. काही बहिणींच्या अकाउंटला 3,000 रुपयांचं क्रेडिट होईल. महिलांसाठी आनंदाची बातमी म्हणजे महिलांना आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांना हे पैसे वाटप होणार आहे. सणाचा मुहूर्त साधून शासन हे पैसे 14व्या हप्त्याचे तुमच्या खात्यात क्रेडिट करणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व महिलांच्या खात्यात 14व्या हप्त्याचं वाटप एकाच दिवशी होणार का, तर नाही, 3 टप्प्यात हे वाटप होणार आहे. 3 दिवस पैसे पडणार आहेत. मागच्या हप्त्याला सुद्धा आपण सांगितलेलं होतं की 3 दिवस पैसे पडणार. त्याची डेट जी दिलेली होती त्या डेटलाच सर्व महिलांना पैसे पडलेले आहेत. त्याच आता पार्श्वभूमीवर महिलांना उत्सवाच्या निमित्ताने आता सर्व महिलांना हे पैसे पडणार आहेत. आणि पडताळणी जी चालू आहे, लाडकी बहीण योजनेची पडताळणी आता चालू आहे. पडताळणी कोण करत आहे तर अंगणवाडी सेविका ही पडताळणी करत आहेत आणि या माध्यमातून कुटुंबात फक्त 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे. तिसरी महिला असेल तर कुटुंब प्रमुख आणि लाडकी बहीण योजनेत ज्या पडताळणी करण्यासाठी अंगणवाडी सेविका ज्या नेमलेल्या आहेत त्या ठरवणार आहेत की कोणत्या महिलेचा लाभ बंद करायचा. एकतर कुटुंब प्रमुख हा निर्णय घेणार आहे आणि कुटुंब प्रमुखाने नाही घेतला तर लाडकी बहीण योजनेसाठी नियुक्त अंगणवाडी सेविका ठरवणार आहे कोणत्या महिलेचा हा लाभ बंद करायचा. तर सर्वेक्षण जे करणार आहेत त्यामध्ये काही प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला द्यायचे आहेत. कोणते प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत तर जाणून घेणार आहोत. सर्वेक्षणाच्या दरम्यान विचारले जाणारे प्रश्न, इन्कम टॅक्स कोणी घरात भरत आहे का, हा पहिला प्रश्न असणार आहे. दुसरा प्रश्न असणार आहे, घरात किती महिला लाभ घेत आहेत. जर 2 महिला लाभ घेत असतील तर तुमचे हे अर्ज असेच राहणार आहेत पात्र. 3 घेत असतील तर 1 अर्ज त्यातून कपात केला जाणार आहे. तिसरा प्रश्न आहे, कुटुंबाचे उत्पन्न किती आहे. जर 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल तर काळजी करण्याची गरज नाही, पण 2.5 लाखाच्या पुढे असेल तर मात्र तुमचा हा लाभ बंद केला जाऊ शकतो. आणि रेशन कार्ड कोणते आहे त्याची सुद्धा डिटेल घेतली जाणार आहे.
चारचाकी गाडी आहे का, हा सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे. तुमच्या घरी चारचाकी आहे का, हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. सरकारी नोकरीला कोणी आहे का, घरातील सरकारी नोकरीला कोणी आहे का, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला असणार आहे. इतर योजनेचा लाभ घेत आहेत का, जर तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असाल तर त्यासाठी ज्या पात्रता आणि अटी होत्या त्या वेगळ्या होत्या. कारण नमोचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर 1000 रुपये तिकडून येत असतील तर 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून हे ट्रान्सफर केले जात असतात. त्यामुळे हे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायचे आहेत. आणि महिलांना विशेष 5 गिफ्टचा लाभसुद्धा भेटत आहे. पहिलं जे गिफ्ट आहे, महिलांना इलेक्ट्रिक स्कूटर भेटत आहे 90% सबसिडीवरती. दुसरं गिफ्ट आहे, महिलांना भेटत आहे शिलाई मशीन. शिलाई मशीनसाठी 15,000 रुपयांचं वाटप होणार आहे. तिसरं गिफ्ट आहे, महिलांसाठी मोबाईल गिफ्ट योजना चालू आहे. आणि चौथं जे गिफ्ट आहे ते महिलांना 14व्या हप्त्याचं महत्त्वाचं गिफ्ट असणार आहे. आणि 5व्या गिफ्टचा लाभ जो आहे तो बांधकाम कामगार योजनेचा आहे. या 5 गिफ्टच्या माध्यमातून तुम्हाला तर पैसे भेटतच आहेत, परंतु अजून एक महत्त्वाचं राहिलेलं आहे, ते म्हणजे 2490 रुपये तुम्हाला जमा होत असतात. 2490 रुपये तुम्हाला जमा होत आहेत का, कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुम्हाला हे 2490 रुपये 3 गॅस मोफत सबसिडीच्या माध्यमातून जमा होत असतात. त्यासाठी गॅस KYC सुद्धा गरजेची असते, ते सुद्धा करून घ्या. आणि जर 14वा हप्ता तुम्हाला 13वा हप्ता आलेला नसेल तर काय करायचं, पैसे न येण्याची कारणे काय आहेत ते सुद्धा जाणून घेऊयात. कारण 14व्या हप्त्यासाठी तुम्हाला अडचण येणार नाही आहे. ही KYC महत्त्वाची आहे, नवीन अपडेट आहे, त्या अपडेटसुद्धा तुम्ही पाहणं गरजेचं आहे. बँक अकाउंटची KYC करून घ्या, आधार अपडेट करून घ्या आणि उत्पन्नाची ओरिजिनल माहिती देणं गरजेचं आहे. सर्व महत्त्वाच्या जर तुम्ही अटी पाळल्या तर तुम्हाला हे पैसे येणार आहेत. जूनचा हप्तासुद्धा, जुलैचा सुद्धा आणि ऑगस्टचा सुद्धा. ज्यांना आलेला नाही हे 2 हप्तेसुद्धा जमा होणार आहेत. आणि ऑगस्टचा हप्ता सुरळीत हा लाभ तुम्हाला भेटणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने जी घोषणा झालेली आहे तो लाभ तुम्हाला आता लगेच जमा व्हायला चालू होणार आहे. त्यामुळे महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी सुनबाई योजनेचा जसा लाभ चालू होईल, जसा GR येणार आहे त्याच दिवशी आपण तुम्हाला ती डिटेल देणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा. आणि कमेंट केल्यानंतर हाईपसुद्धा करू शकता. हा व्हिडिओ संपूर्ण महिलांपर्यंत शेअर करा. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.